रामकृष्ण हरी मंडळी. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सुरत राजा आणि समाधी हे मेधा ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत. पण काही कालावधी गेल्यानंतर राजाच्या मनात मात्र त्या जुन्या गोष्टी यायला लागल्या. तो आपलं गेलेलं ऐश्वर्य, आपलं गेलेलं राज्य याच्याविषयीच तो विचार करू लागला आणि त्याच मोहबंधनात तो अडकून राहिला. दुसरीकडे समाधीची स्टोरी पण अशीच होती की तोही काही दिवसानंतर त्याच विचार करायला लागला आणि दोघं जण एका दिवशी आश्रमात एकमेकांना भेटले, एकमेकांच्या समोर. राजाला समाधीकडे बघून त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख जाणवलं. मग राजाने समाधीला विचारलं की तू का दुःखी आहेस रे बाबा? तर समाधीने राजाला असं उत्तर दिलं की मी खूप धनवान होतो, माझ्याकडे सगळं होतं, पण माझ्या या पत्नीनं आणि पुत्रानं या मोक्षाच्या मोहापायी माझ्याकडनं सगळं लुटलं आणि मलाच घराबाहेर काढलं. पण मला कळत नाहीये की अजूनही माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे, कारण मी फक्त त्यांचाच विचार करत बसलोय. आणि राजाच्याही डोक्यात ते झालं, अरे माझ्याकडे पण आता काहीच नाहीये, होत्या त्या सगळ्या गोष्टी जेव्हा होत्या त्याची आठवण येते आणि त्याच्याबद्दल दुःख वाटतंय. आता हे दोघेही मेधा ऋषींकडे गेले आणि त्यांना सांगायला लागले की अरे आमच्याकडे जेव्हा सगळं होतं तेव्हा आम्हाला त्याची किंमत नव्हती आणि आता आमच्याकडे काहीच नाहीये, तरी आम्ही त्याच गोष्टीचा विचार करत बसतो. ही मनामध्ये ममता कशी निर्माण झाली? आणि हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत पण होतं की बऱ्याचदा आपण भूतकाळातल्या गोष्टीचा किंवा ज्याच्या आपल्या हातात काहीच नसतं त्याचा विचार करत बसतो. म्हणजे ते आपल्या कुठल्या तरी ममतेमध्ये आपण जखडलेलो असतो. ऋषींनी पहिलं तर त्याचं अभिनंदन केलं की तुम्हाला हे कळलंय हेच खूप महत्त्वाचं आहे. बहुतांश वेळा आपल्या बाबतीत पण असतं की आपण ॲक्नॉलेजच करत नाही काय झालं, कारण आपल्याला ते कळतच नसतं. त्यानंतर ऋषी म्हणाले, हो बरोबर आहे, तुम्ही या मायेमध्ये फसलेले आहात. आता माया म्हणजे काय? आणि ऋषींनी मायाविषयी सांगायला सुरुवात केली. 3 प्रकारच्या माया असतात: मोहमाया, महामाया आणि योगमाया. मोहमाया म्हणजे काय? तर तामसिकपणा, आळशीपणा, एखाद्या गोष्टीविषयी असणारी अटॅचमेंट. आपल्या स्टोरीमधल्या सुरत आणि समाधीचं एक्झॅक्टली असं झालं की हे दोघंही या मोहमायेमध्ये पूर्णपणे अडकलेले आहेत. मोहमाया ही देवी महाकाली दर्शवते. दुसरी माया आहे महामाया, जी रजुगुण दर्शवते. म्हणजे कोण? पैशाच्या मागे धावणारे लोक. म्हणजे काय? की जे लोक सगळ्यांना पैशाने तोलतात. मनी इज इक्वल टू स्टेटस या तत्वावरती चालणारी माणसं, म्हणजे सगळंच पैशात तोलणारी माणसं, अगदी माणसांना सुद्धा. मग थोडक्यात काय? देवी महालक्ष्मीचे भक्त म्हणून महामाया ही देवी महालक्ष्मीच्या रूपानं दर्शवली जाते. आणि तिसरी आहे योगमाया. सगळे सात्विक, सिद्धपुरुष, सिद्धी करणारे लोक ह्या अंतर्गत मोडतात आणि म्हणून देवी सरस्वती त्यांना दर्शवते. आत्तापर्यंत मेधा ऋषींनी फक्त हे 3 मायेचे प्रकार सांगितले. कुठली माया चांगली आहे, कुठली माया वाईट आहे, याबद्दल ते काही बोललेले नाही आहेत अजून. ते काय म्हणतात की या तिन्ही मायांमध्ये किंवा कोणत्याही मायामध्ये अडकून राहणं हे चांगलं नाही आहे. मेधा ऋषीने एक साधं सरळ गणित मांडलं. आपल्याला बंधनात अडकायला आवडतं आणि आपण बंधनात अडकतो. अतिबंधनात अडकल्यामुळे आपण दुःखात जातो आणि मग नंतर आपल्याला त्या बंधनातून बाहेर यायची, म्हणजे दुःखातून बाहेर यायची इच्छा निर्माण होते आणि मनुष्य या चक्रात फिरत असतो. पण जे या बंधनातून मुक्त झाले, या चक्रातून मुक्त झाले, त्यांना आपण संत म्हणू शकतो. आणि त्यावरती येतात ते म्हणजे आत्मज्ञानी. म्हणजे ते कोणत्याही मायेमध्ये कधीही फसत नाहीत असे आत्मज्ञानी, म्हणजे अगदी योगमायेत पण फसत नाही. मेधा ऋषींनी सुरत आणि समाधीला हे सांगितलं की पहिले तर तुम्ही या मायेतून बाहेर या आणि कोणत्याही दुसऱ्या मायेत फसू नका. म्हणजे एक मायेतून बाहेर येऊन दुसऱ्या मायेत फसण्याचं अजिबात काही कारण नाही. आता या मायेतून बाहेर यायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे आणि मुळात आपण या मायेत गेलोच का, म्हणजे आपण पुढच्या कुठल्या मायेत जाणार नाही, यासाठी आपण पुढच्या भागात बघूया की मेधा ऋषी सुरत आणि समाधीला काय सांगतायत आणि काय आहे मधुकैटव